हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय बीटा फंक्शनचे टाईप 3चे एक्झाम्पल्स. ते टाईप 3मध्ये 0 to 1 x रेज टू m a रेज टू p मायनस x रेज टू p या फॉर्ममध्ये जर तुम्हाला इंटिग्रल दिलेला असेल तर इथं 1च्या ऐवजी a रेज टू p आहे, म्हणजे नक्कीच तो a रेज टू p प्रॉब्लेम होणार आहे, बरोबर. त्याला आपल्याला कॉमन आउट घेता आलं पाहिजे. x रेज टू p पण प्रॉब्लेम आहे कारण आपल्याला x लागतो इथं, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे, तर या a रेज टू pला जर बाहेर घ्यायचं असेल ब्रॅकेटच्या बाहेर, ओके, इन कॉमन, तर a रेज टू p इथं पण यायला पाहिजे, तरच आपण त्याला बाहेर घेऊ शकतो. म्हणजे जी काही सबस्टिट्यूशन तुम्ही वापरणार आहे या x रेज टू pची, त्याच्यामध्ये a रेज टू p असायला हवं, तरच आपण त्याला कॉमन घेऊ शकतो, बरोबर. सोबतच काय पाहिजे, x रेज टू pसाठी सबस्टिट्यूशन करतोय आपण, कारण तो पॉवर फंक्शन जे आहे ते रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे तिथं काय यायला पाहिजे, t यायला पाहिजे. सो इथं काय येणार आहे, यूज सबस्टिट्यूशन x रेज टू p इज इक्वल टू a रेज टू p, कारण a रेज टू pला रिमूव्ह करायचं आहे, इंटू t, कारण पॉवरला रिमूव्ह करायचं आहे, बरोबर. म्हणजे ही सबस्टिट्यूशन तुम्हाला टाईप 3च्या एक्झाम्पल्समध्ये वापरायची आहे, बरोबर. सो x रेज टू p इज इक्वल टू a रेज टू p इंटू t. या केसमध्ये इन जनरल एक्झाम्पल्स येत नाहीत तुम्हाला. पीची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू काहीतरी पर्टिक्युलर दिलेली असते आणि मग त्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात, ठीक आहे. सो त्या टाईपचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. So this is the example. Evaluate 0 to 2 x into cube root of 8 minus x cube dx, बरोबर. तर इथं आयडेंटिफाय कसं करायचं की हा टाईप 3चं, हे टाईप 3चं एक्झाम्पल आहे. तर पहिली गोष्ट, क्यूब रूटच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर 8 हा परफेक्ट क्यूब आहे, बरोबर. सो 8 मायनस एक्स क्यूब म्हणजे समथिंग 2 रेज टू 3 मायनस एक्स रेज टू 3 या फॉर्ममध्ये, बरोबर. सो 2 रेज टू 3 आलेला आहे आणि इथं पण x रेज टू 3 आलेलं आहे, म्हणून आपण टाईप 3 इथं यूज करणार आहे आणि सबस्टिट्यूशन वापरणार आहे. यूज फॉर x रेज टू p वी जनरली यूज द सबस्टिट्यूशन a रेज टू p इंटू t, बरोबर. या केसमध्ये p ची व्हॅल्यू किती आहे, हिअर p इज इक्वल टू 3, पॉवर किती आहे 3, बरोबर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a हिअर, 2 क्यूब ना, सो a ची व्हॅल्यू आहे 2, बरोबर. a रेज टू p असतो तिथं, बरोबर. तर ही सबस्टिट्यूशन आपण वापरणार आहे. तर इथं काय येईल, x रेज टू 3साठी तुम्ही सबस्टिट्यूट करताय, काय सबस्टिट्यूट करताय, 2 रेज टू 3 इंटू t, बरोबर, दॅट इज 8t. हे तुमचं सबस्टिट्यूशन, बरोबर. सो एक्स क्यूबसाठी आपण सबस्टिट्यूशन वापरणार आहे 8t. एक्सची व्हॅल्यू काय होईल मग, एक्सची व्हॅल्यू टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड्स, 2 क्यूब, त्याचं परत क्यूब रूट घेतलं तर काय मिळेल, 2 मिळेल, t रेज टू 1/3. So this is your value of x. So dx is equal to, differentiate this totally, 2 is constant, take it as it is, t raised to 1/3 is a derivative, 1/3 into t raised to 1/3 minus 1, बरोबर, multiplied by dt, t is a derivative. So 1/3 minus 1 is, so dx is equal to 2/3, okay, 2 into 1/3 is 2/3, t raised to 1/3 minus 1, taking cross multiplication, 1 minus 3, that is minus 2 divided by 3, okay, so minus 2/3 multiplied by dt. So this is the value of dx. Now we have to find limits, बरोबर. x चे लिमिट्स काय आहेत, x चे लिमिट्स आहेत 0 to 2, बरोबर. सो इथं 0 to 2 कॅरी करा. आता टीच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करतोय, तर कुठलं तरी एक इक्वेशन ज्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ओके, तसं एकही इक्वेशन नाही आहे आपल्याकडे, ठीक आहे. तर या इक्वेशनमध्ये आपण टाकू शकतो एक्स क्यूब आणि 8t. याच्यामध्ये जर तुम्ही x इज इक्वल टू 0 टाकलं तर 0 क्यूब म्हणजे 0, सो 8t इज इक्वल टू 0 असेल. 8 तर नॉन 0 आहे, म्हणजे टीची व्हॅल्यू 0 असली पाहिजे, बरोबर. सो टीची व्हॅल्यू आली 0. जर तुम्ही x इज इक्वल टू 2 टाकलं तर 2 क्यूब म्हणजे 8, so 8 is equal to 8t implies t is equal to 8/8 is 1. So t ची व्हॅल्यू आली 1. सो नाव दिस इज कन्वर्टेड टू रिक्वायर्ड बीटा फंक्शन लिमिट्स, बरोबर. बीटा फंक्शनमध्ये तुमचे लिमिट्स असतात 0 to 1, तर त्या फॉर्ममध्ये हा कन्वर्ट झालेला आहे. आता तुम्हाला सगळे सबस्टिट्यूशन्स करायचे आहेत इन दिस फंक्शन, ओके. सो द गिवन इंटिग्रल इज 0 to 2 x इंटू क्यूब रूट ऑफ 8 मायनस एक्स क्यूब dx. तर आपण सबस्टिट्यूशन केलेली आहे, अकॉर्डिंगली आपण सगळ्या टर्म्स जे आहेत ते इथे सबस्टिट्यूट करणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू लिमिट्स काय मिळालेले आहेत, 0 to 1, बरोबर.
सो 0 to 1. एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू आहे 2 into t raised to 1/3. सो 2 into t raised to 1/3. Cube root of 8 is constant, keep it as it is, minus x cube is, what is the value of x cube? It is 8t. Okay, dx is, what is dx? It is 2/3 t raised to minus 2/3 dt. ठीक आहे, तर याच्यामध्ये ज्या ज्या कॉन्स्टंट गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण कॉमन आउट घेणार आहे. 2 आणि 2/3 बरोबर. सो 2 into 2/3 इज 4/3. इट इज कॉन्स्टंट, सो टेक इट आउटसाइड. 0 to 1 t raised to 1/3 आणि t raised to minus 2/3. सो t raised to 1/3 into t raised to minus 2/3. ओके, त्यांचा बेस सेम आहे म्हणून त्यांना एकत्र कलेक्ट केलेलं आहे. ओके, क्यूब रूटसाठी तुम्ही रेस्ट टू 1/3 लिहू शकता. सो 8 minus 8t साठी आपण काय लिहिणार आहे, रेस्ट टू 1/3 फॉर क्यूब रूट. ओके, अँड dt ॲज इट इज, dt ॲज इट इज. सो इट इज इक्वल टू 4/3 0 to 1 t raised to 1/3 minus 2/3. सो t raised to 1/3 minus 2/3. ओके, आपल्याला माहिती आहे की बेस जर सेम असेल तर आपण पॉवर्सची ॲडिशन करतो. इथं सबट्रॅक्शन आहे -2/3 असल्यामुळं बरोबर. 8 raised to 1/3, what is the cube root of 8? It is 2. So we can take 2 outside बरोबर. 8 raised to 1/3 ला कॉमन घेतलं, 8 raised to 1/3 म्हणजेच 2. ओके, ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील 1 minus t raised to 1/3 dt. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू, हा 2 परत कॉन्स्टंट आहे सो आपण त्याला बाहेर घेऊ शकतो. 2 4s are 8. सो फायनली इट इज 8/3 0 to 1 t raised to 1/3 minus 2/3 is minus 1/3. Okay, multiplied by 1 minus t raised to 1/3. Okay, so after that, so 8/3 into 0 to 1 t raised to minus 1/3 1 minus t raised to 1/3 dt. ओके, आता हे जे इंटिग्रेशन आहे हे बीटामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. एक्स रेस टू समथिंग इंटू 1 minus x रेस टू समथिंग या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं आहे. सो इट इज इक्वल टू 8/3 बीटा ऑफ टीची जी पॉवर आहे त्याच्यामध्ये +1 करायचं बरोबर, -1/3 +1 कॉमा 1/3 +1 बरोबर. बीटा ऑफ mn असेल तर इथं m-1 आणि n-1 असतं बरोबर. मग इथं -1/3 आणि +1/3 आहे म्हणजे त्यांच्यामध्ये ++1 करावं लागेल. सो इट इज इक्वल टू 8/3 बीटा ऑफ -1/3 +1 टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 1 is +2. सो 2/3 कॉमा 3 + 1 4. सो 4/3. सो 8/3 इंटू बीटा ऑफ 2/3 comma 4/3. सो 8/3 इंटू, वी कॅन कन्वर्ट दिस इंटू गॅमा फंक्शन. गॅमाची जी डेफिनेशन आहे, ओके सॉरी प्रॉपर्टी जी आहे बीटा टू गॅमा कन्वर्ट करण्यासाठी ती काय आहे, तर गॅमा ऑफ फर्स्ट कोऑर्डिनेट मल्टिप्लाइड बाय गॅमा ऑफ सेकंड कोऑर्डिनेट डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ बोथ द कोऑर्डिनेट्स इन गॅमा. सो 2/3 + 4/3. ओके, सो इट इज इक्वल टू 8/3 इंटू गॅमा ऑफ 2/3 गॅमा ऑफ 4/3 डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ दिस टू. Denominators are same, 4 + 2 is 6. 6/3 means 2. So gamma of 2 is, what is the value of gamma of 2? It is integer. Okay, आणि integer असेल तर त्याचा गॅमा आपण कसं फाइंड आउट करतो, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम इट अँड टेक द फॅक्टोरियल. 2 - 1 म्हणजे 1चं फॅक्टोरियल किती, 1. सो फायनली इट इज गॅमा ऑफ 2/3 इंटू गॅमा ऑफ 4/3. ओके, सो दिस इज द आन्सर. So 8/3 into gamma of 2/3 into gamma of 4/3. Gamma of 4/3 ला आपण रिराईट करू शकतो 1 + 1/3. ओके, सो 8/3 into gamma of 2/3 into gamma of 1 + 1/3. ओके, सो हिअर वी कॅन यूज द प्रॉपर्टी ऑफ गॅमा फंक्शन. गॅमाची एक प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे, गॅमा ऑफ n+1 इज इक्वल टू n टाइम्स गॅमा ऑफ n. ओके, तर ही प्रॉपर्टी आपण इथं वापरू शकतो. इथं गॅमा ऑफ 1/3 + 1 आहे बरोबर. सो nची व्हॅल्यू जर तुम्ही 1/3 घेतली तर याला कसं रिराईट करता येईल,
सो याला रिराईट करता येईल 8/3 इंटू गॅमा ऑफ 2/3 इंटू 1/3 इंटू गॅमा ऑफ 1/3. यांची व्हॅल्यू काय घेतली आपण 1/3 घेतली. सो इट इज इक्वल टू 1/3 इंटू 8/3 इज 8/9. ओके, सो 8/9 gamma of 2/3 into gamma of 1/3. There is one relation between 1/3 and 2/3. 1/3 and 2/3 मध्ये काय रिलेशन आहे तर 1/3 is equal to 1 minus 2/3. So this is actually 8/9 into gamma of 2/3 into gamma of 1 minus 2/3. So this is looking like gamma of p इंटू गॅमा ऑफ 1 मायनस पी. याच्यासाठी पण आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे गॅमा फंक्शनमध्ये, आणि ती प्रॉपर्टी काय आहे द व्हॅल्यू ऑफ धिस इफ पी लाईज इन बिटवीन 0 and 1 देन द व्हॅल्यू ऑफ धिस इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय साइन पी पाय. बरोबर, ही प्रॉपर्टी आपण बघितलेली. इथं पी ची व्हॅल्यू आहे 2/3. सो काय यायला पाहिजे 8/9 इंटू गॅमा ऑफ 2/3 इंटू गॅमा ऑफ 1 मायनस 2/3 इज पाय डिवायडेड बाय sin of p pi. P ची व्हॅल्यू 2/3. So sin 2π/3. Okay, so what is the value of sin 2π/3? So याचा फायनल आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. sin 2π/3 ची व्हॅल्यू काय आहे? ओके, इव्हॅल्युएट इट अँड टेल मी इन कमेंट सेक्शन. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर नक्की प्रेस करा. थँक्यू.